नमस्कार. ध्रुव अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. ज्याही विद्यार्थ्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्या विद्यार्थ्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्याचा फायदा तुमच्या मित्रांनाही होईल. पोलीस भरतीमध्ये आता जी पोलीस भरती 2024 होणार आहे त्यामध्ये जी उदाहरणं शेकडेवारी या टॉपिकवर विचारले जातील त्यातली बरीच उदाहरणं आपण या ठिकाणी भाग नंबर 3 शेकडेवारीच्या त्यात ते नमुने आपण कव्हर करणार आहे. तर हा भाग 3 मधला नमुना नंबर 19 आहे. पहिले 2 भाग आपण या ठिकाणी युट्यूबला सोडलेले आहेत, तुम्ही ते चेक करून घ्या ज्यांना पहिला आणि दुसरा भाग बघितलेला नाही त्यांनी. तर इथं उदाहरण दिलेलं आहे 7.5% हे दशांश पूर्णांकामध्ये कसे लिहाल. उदाहरण आपलं 7/5%. आपण टक्केला थोडा वेळ बाजूला ठेवूया. 7/5 हे उदाहरण पहिला सोडून घेऊ. जर 7/5 आपण घेतलं तर 5 ने 7 ला भाग करायचा आहे. 5 × 5 राहिले किती 2. 5 ने 2 ला भाग जात नाही म्हणून आपण पॉइंट द्या आणि या 2 वर 1 शून्य द्या. 5/20 म्हणजे आपलं उदाहरण आलं 1.4 आणि त्याच्यानंतर हा टक्के चिन्ह जो आहे त्याच्यामध्ये पुढे आपण लिहूया टक्के. ज्यावेळी हे टक्के असेल त्यावेळी 1.4 छेद 100 टक्केचा अर्थ आहे 100. मग आपण हे लिहिलं. आता तात्पुरतं आपण समजून घेण्यासाठी हे लिहिणार आहे. तर आपण लिहिलं 1.4 छेद या टक्केसाठी आला इथं भागिलेला 100. आता हे 100 काढायचं आहे. 2 शून्यासाठी हा पॉइंट डावीकडे 2 घर सरकेल म्हणजे उदाहरण येईल आपलं 0.0114 म्हणजे हे पॉइंट 1 आणि 2 घर सरकेल आणि या ठिकाणी पॉइंट 1 म्हणजे हे 100 निघून जाईल. इथला पॉइंट 1 2 घर सरकला म्हणून इथला जो पॉइंट होता 1 2 घर सरकून या ठिकाणी आलं म्हणजे उत्तर आलं तुमचं 0.014. तर परीक्षेमध्ये ही पायरी करायची नाही आपल्याला, फक्त एवढं सोडवून घ्यायचं आहे जागेवर आणि जे टक्के चिन्ह आहे टक्के चिन्हासाठी आलेल्या उत्तरावर 2 वेळा आपण दशांश जे चिन्ह आहे ते आपल्याला डावीकडे सरकवायचं आहे. म्हणजे परीक्षेत प्रत्यक्ष असं उदाहरण सॉल्व्ह होईल. ज्यावेळी तुम्ही उदाहरण सोडवता या पद्धतीचं त्यावेळी परीक्षेत सोडवायचं आहे आपल्याला. हे टक्के आपण तात्पुरतं बाजूला ठेवा. 7/5 हे आपण भाग घातलं. भाग 1 5/5 2 राहिले 5/20 उत्तर आपलं आलं 1.4 आणि पुढे जो टक्के आहे तो मांडत न बसता आपण डायरेक्ट हे जे दशांश चिन्ह आहे ते 1 आणि 2 जर सरकवायचं आहे या ठिकाणी येईल म्हणजे उत्तर येईल आपलं इथं 0.14 हे उत्तर येईल. जो इथला दशांश चिन्ह आहे तो नेहमी आलेल्या उत्तराचं 2 जर सरकून घ्यायचं आहे डावीकडे. दशांश चिन्ह देऊन जो उत्तर येईल तो उत्तर परीक्षेमध्ये मांडायचा आहे. म्हणजे या ठिकाणी 0.014 म्हणजे तुमचं जे पर्याय क्रमांक 3 आहे हे त्याचं उत्तर आहे. डायरेक्ट या पद्धतीने मांडायचं. जे उत्तर आलं तिथून 2 जर तुम्ही डावीकडे सरकून घ्यायचं आहे. याच पद्धतीने टक्के हे मांडत बसायचं नाही. फक्त तुम्हाला आलेल्या उत्तरावर 2 जर डावीकडे सरकून तुम्हाला दशांश चिन्ह द्यायचं आहे. याच नमुन्यामधलं एक उदाहरण आपण या ठिकाणी सरावासाठी घेणार आहे. 7/25% हे दशांश पूर्णांकात कसं घ्या. तर आपण मगाशी उदाहरण सोडवण्यासारखं 7/25 हे मांडून घ्या. 25 न 7 ला भाग जात नाही म्हणून 0 पॉइंट करा आणि याला 7 70 करून घ्या. 25 1 25 25 दोन्ही 50 झालं. राहिले किती 20. परत 25 न 20 ला भाग जात नाही म्हणून या ठिकाणी 1 शून्य वाढवा. 25 8 200 म्हणजे उत्तर आलं तुमचं 0.28. आणि आता हे राहिलेलं जो टक्के आहे या टक्केसाठी आपण दशांश चिन्ह जे आहे या ठिकाणी 2 तरीकडे सरकवणार. म्हणजे हा 1 घर झाला, हा दुसरा झाला. इथं पॉइंट घेऊन आपण संख्या घेणार आहे म्हणजे उत्तर आलं आपलं 0.0028 म्हणजे पर्याय क्रमांक आपलं
एक नंबरचं राहील. या पद्धतीने तुम्हाला परीक्षेत सोडवायचं आहे. पुढचं उदाहरण आपण आणखी एक सरावासाठी घेणार आहे. याच नमुन्यामधला 7.20% हे दशांश पूर्णांकात आपण कसं लिहाल. तर परीक्षेमध्ये याच पद्धतीने प्रश्न विचारलेला असेल. 7/20% चिन्ह तुम्ही तोपर्यंत तात्पुरता बाजूला ठेवा, सोडवा पहिला. 20 ने 7 ला भाग जात नाही म्हणून ह्याचं करा 70. हे 2 शून्य गेले म्हणजे इथं 0 पॉईंट, कारण 20 आपण याचं 7 चं 70 केले म्हणून इथं 0 पॉईंट केलं, 70 झालं. 0 ला 0 गेलं म्हणजे 2 6 राहिले किती 1, 2 पंचे 10 म्हणजे आलं इथं 0.35. आता 0.35 उत्तर आल्यानंतर या टक्के चिन्हासाठी आपल्याला दशांश फक्त 2 घरी इकडे सरकून घ्यायचं आहे. म्हणजे हे 1 हा दुसरा मग तो पॉईंट या ठिकाणी निघून या ठिकाणी येईल म्हणजे 0.0035 हे आपलं उत्तर राहील. म्हणजे पर्याय नंबर 3 हे तुमचं उत्तर आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला याच पद्धतीने काढायचं आहे. भाग जात असेल तर भाग झाला, भाग जात नसेल तर मग तुम्हाला या ठिकाणी 1.0 पॉईंट घेऊन 1 वाढवा. भाग घातल्यानंतर जी संख्या येईल त्याला 0.35 आहे आणि या टक्के चिन्हासाठी फक्त 2 घरी ग्रस्त करून दशांश चिन्ह द्यायचं आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला 0.35 हे दशांश चिन्ह जे टक्केचं चिन्ह त्याच्या पुढे राहील आणि या टक्केच्या चिन्हासाठी 35 च्या पुढे 2 घर सरकते म्हणजे 1 आणि 2 घर सरकून तुमचं पॉईंट येईल म्हणजे उत्तर येईल तुमचं 0.0035. शेकडेवारीतला हा पुढचा नमुना आहे. त्याच नमुन्यावर आधारित हा नमुना असल्यामुळे आपण लगेच घेतलेला आहे. 0.25% हे दशांश अपूर्णांकात कसे लिहावे. त्याचं आपण उदाहरण घेतलं की हे टक्के जे चिन्ह आहे त्याच्यासाठी आपण जो पॉईंट आहे ते फक्त 2 घरी इकडे सरकायचं आहे म्हणजे उत्तर आपलं येईल 25 जसं तसं. आता इथला पॉईंट 1 आणि 2 घरी इकडे सरकेल म्हणजे 1 आणि 2 घर. हा पॉईंट 1 2 घर सरकून इथं पॉईंट आला 0.2025 म्हणजे उत्तर तुमचं येईल. हा पॉईंट 1 2 सरकून या ठिकाणी आलेला आहे म्हणजे तिथनं या ठिकाणी हा पॉईंट आला म्हणजे 1 2 0 आणि मग 25 उत्तर तुमचं येईल 0.2025. टक्के चिन्ह दिसलं की डावीकडे 2 घर तुम्हाला सरकणं भाग आहे म्हणजे दशांश पूर्णांकात ते कसं देईल ते तुमचं उत्तर मिळून जाईल. या ठिकाणी उत्तर येईल तुमचं 1 नंबर पर्याय 0.2025. 0.38% हे दशांश पूर्णांकात कसे लिहावे. 0.38% हे दशांश पूर्णांकामध्ये लिहायचं. आपल्याला काय करायचं आहे 38 आहे तसं द्या. 1 ला पॉईंट द्या 1 आणि 2 घर सरकून या ठिकाणी येईल म्हणजे हे 2 0.0 म्हणजे आपलं उत्तर आलं 0.0038. दशांश पूर्णांक म्हणजे या ठिकाणी या टक्के चिन्हासाठी आपल्याला 2 घर सरकायचे. ऑलरेडी संख्याच आहे तर 0.38 तर हे पॉईंट या टक्के चिन्हासाठी 1 आणि 2 घर सरकायचं कारण पण काय आहे की आपण 0.38 दिलं आणि पुढे जे टक्के आहे त्या टक्केसाठी द्यायचं आपल्याला 100 आणि त्या संख्येच्या भागिलेला 1 वर जेवढी शून्य आहे तेवढी घरं आपल्याला डावीकडे सरकायची आहेत. 1 वर 2 शून्य आहे म्हणून आपण हा दशांश चिन्ह 1 आणि 2 घरी इकडे सरकून या ठिकाणी असं या पद्धतीने देतो म्हणजे 0.0038 हा दशांश पूर्णांक चिन्ह निघून जाईल आणि पुढे राहील फक्त 0.0038. मग ते भाग घालत बसण्यापेक्षा आपल्याला या ठिकाणी फक्त दशांश इथं जर टक्के चिन्ह नसेल तर 2 घर फक्त पॉईंट पासून डावीकडे सरकून घ्यायचं आहे. कमी वेळेमध्ये ते उदाहरण सोडायचे. आता परीक्षेत नेमकं कसं सोडवायचं आहे त्यासाठी आपण पुढचं एक उदाहरण आपण सराव म्हणून घेऊया. या उदाहरण नमुन्यामधलं एक उदाहरण आपण सरावासाठी या ठिकाणी घेत आहे. 75% हे दशांश पूर्णांकामध्ये कसे लिहावे. तर 75 ही संख्या फक्त पूर्ण 75 आहे तर पॉईंट विरुद्ध दिशेने आपल्याला म्हणजे 75 आहे तसं द्या. मग ही संख्या पूर्ण असल्यामुळे तो दशांश चिन्ह आहे तो या ठिकाणी आहे. तो दशांश चिन्ह आपल्याला किती घर सरकायचे आहे टक्केसाठी 2 घर म्हणजे 1 आणि 2 घर सरकला म्हणजे तो दशांश चिन्ह या ठिकाणावरून निघून या ठिकाणी आलं म्हणजे 0.75
हे तुमचं उत्तर राहील. जर फक्त संख्या दिली असेल त्याचा अर्थ आहे दशांश चिन्ह या ठिकाणी आहे आणि तो दशांश चिन्ह आपल्याला टक्के चिन्ह काढायचं असेल तर 1 आणि 2 कडे सरकतो डावीकडे आणि इथं पॉईंट घेऊन आपण या ठिकाणी चिन्ह लिहितो. जर समजा या ठिकाणी पॉईंट असला असता तर 1 आणि दुसऱ्याकडे सरकत नाही म्हणून आपण 1 शून्य घेतलं असतं. परंतु दशांश चिन्ह हे कुठंच दिसत नाही याचा अर्थ संख्या संपल्यावर आहे. त्या संख्येपासून आपल्याला 2 जर सरकून पॉईंट द्यायचा आहे म्हणजे उत्तर येईल आपलं 0.75 टक्केमध्ये. परीक्षेमध्ये आपल्याला डायरेक्ट करायचं आहे. आपल्याला 75% दिलेलं आहे म्हणजेच 1 आणि 2 जर सरकायचं आहे टक्के चिन्हासाठी आणि इथं पॉईंट घेऊन 0.75 हा उत्तर कुठं आहे ते शोधून द्यायचा आहे. ते कमीत कमी तुमचं 15 ते 20 सेकंदामध्ये ही क्रिया पूर्ण झाली पाहिजे. शेकडेवारी टॉपिक मधला हा 21वा नमुना आहे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहे. परीक्षेमध्ये या पद्धतीचे पण उदाहरण विचारतात. 12% गुणिले 12% बरोबर किती? तर हे आहे तसं घेऊन घ्या. 12% गुणिले 12% ही बाहेर परीक्षेत तुम्हाला लिहायचं नाही, इथं समजून घेण्यासाठी आपण ते लिहिलं आहे. संख्या दिसते आपल्याला 12 गुणिले 12 म्हणजे याचा तुम्ही फक्त गुणाकार करून घ्या. इथं 12 चा वर्ग आहे 144 आपण गुणाकार करून घेतलं. इथे एक टक्केचं चिन्ह दिसते, इथे एक टक्केचं चिन्ह दिसते. यासाठी 2 घर आणि या टक्केसाठी 2 घर म्हणजे 2 आणि 2 4 घर झाली. 4 घरानंतर आपल्याला पॉईंट चिन्ह द्यायचं आहे, त्याच्यावर पूर्ण द्यायचं आहे. आता ही 144 पूर्ण संख्या आहे म्हणजे या ठिकाणी पॉईंट चिन्ह आहे असं काही धरायचं आहे. आणि इथून मग डावीकडे 4 घर मोजा. या टक्केसाठी 2, या टक्केसाठी 2, 1 2 3 आणि चौथा घर नाही म्हणून शून्य द्या. मग दशांश चिन्ह देऊन शून्य द्या म्हणजे 0.0 144 हे त्याचं उत्तर राहील. म्हणजे दिलेल्या संख्येचा पहिला गुणाकार करून घ्या. जो गुणाकार येईल एवढं वेळा टक्के चिन्ह आलेलं आहे. प्रत्येक टक्के चिन्हासाठी तुम्हाला 2 घर डावीकडे सरकावं लागेल. आता इथं टक्के चिन्ह आले 2 संख्या आहे 2, इथे एक टक्के दिसते तुम्हाला आणि या ठिकाणी टक्के दिसते म्हणजेच आपल्याला ही संख्या या पद्धतीने मांडायचं. न मांडता आपण 12 गुणिले 12 आणि या 2 टक्केसाठी आपण 100 गुणिले 100 ही पायरी आपण मांडलेली नाही. परीक्षेमध्ये मांडायचंही नाही कारण हे तोंडी सुटते. आता इथं शून्य दिसतात 1 2 3 4 यांचा जो गुणाकार येईल 144. 144 ला 4 घरानंतर आपल्याला पॉईंट चिन्ह द्यायचं आहे. म्हणजे इथं 1 2 3 चौथी संख्या नाही म्हणून शून्य घ्या. आपण पॉईंट चिन्ह देऊन 0 म्हणजे उत्तर येईल तुमचं 0.144 या पद्धतीने सोडवायचं आहे. तर ते मांडत बसायचं नाही, भाजीला संपर्काने वेळ घालवायचा नाही. आपल्याला सरळ कळते या टक्केसाठी 2 घर द्यायचे, या टक्केसाठी 2 घर द्यायचे आपल्याला डावीकडे म्हणजे 2 2 4 घर आपल्याला डावीकडे सरकायचे. दशांश चिन्ह देताना आपण उजवीकडून डावीकडं चिन्ह हे दशांश चिन्ह आपण देत असतो. जेवढी घर झाली तेवढ्या घरासाठी. त्याच नमुन्यामधलं आणखी एक उदाहरण आपण या ठिकाणी घेत आहे. 26% गुणिले 30% बरोबर किती असं दिलेलं आहे. तर आपण या ठिकाणी पहिल्यांदा सोडून घ्यायचं. इथं 20 गुणिले 30 आहे म्हणजे या 20 मध्ये 30 मध्ये 0 अगोदर मांडून घ्या. नंतर राहिलं 2 गुणिले 3 3 गुणिले राहिलं 6 आलं तुमचं उत्तर 600. तर आता या टक्के चिन्हासाठी 2 घर, या टक्के चिन्हासाठी 2 घर अशी 4 घर आपल्याला उजवीकडून डावीकडे सरकायचे आहे. म्हणजे 1 2 3 4 मग पॉईंट चिन्ह देऊन 0 द्या. आणि हे तुम्हाला परीक्षेमध्ये या पद्धतीने जर उत्तर असेल नाही तर मग 0.06 कारण पुढे 2 शून्य लिहिला तरी परीक्षेमध्ये लिहिलं जात नाही. म्हणजे उत्तर एक तर हे असेल नाही तर या पद्धतीने हे 0.06 तिथं वगळून जायचं नाही. कारण पॉईंट चिन्हानंतर जर संख्या संपल्यावर जर 0 येत असेल तर ते लिहिलं जातं किंवा लिहिलं सुद्धा जात नाही. म्हणून या ठिकाणी तुमचं उत्तर आले पर्याय नंबर 1 0.06. परीक्षेत दोन्ही संख्येचा गुणाकार जेवढ्या वेळा टक्के आलेला आहे तेवढ्या घरानंतर पॉईंट तुम्हाला द्यावं लागेल. या नमुन्यातलं आणखी एक उदाहरण आपण या ठिकाणी सराव करून घेत आहे. म्हणजे परीक्षेला आपण डायरेक्ट सोडवतो. मग आता या ठिकाणी आहे 15% गुणिलेला 30%. परीक्षेला तुम्हाला याच पद्धतीने
उदाहरण आहे असं धरा. आपल्याला प्रत्यक्ष परीक्षेत कसं सोडवायचं आहे, आता इथे दिसते तुम्हाला 15 गुणिले 30 या दोन्हीचं एक शून्य असते, शेवटचं तो मांडून घ्या. 15 3 45 हे झालं तुमचं 450 उत्तर. आणि फक्त आता या टक्केसाठी 2 या टक्केसाठी 2 म्हणजे 4 घरात पॉईंट घ्यायचे म्हणजे 1 2 3 4 14 चौथी संख्या नाही म्हणून तिथे आपण शून्य दिलं. मग हे या पद्धतीने जर परीक्षेत मांडलेलं असेल तर 0.045 या पद्धतीने मांडलेलं असेल, कारण हा शून्य कधी मांडतात कधी मांडत नाही, म्हणजे उत्तर हा असेल म्हणजे परीक्षेमध्ये हा असेल. यापैकी कोणतं उत्तर दिलेलं आहे 0.045. म्हणून इथं गोंधळ न झाला त्या पद्धतीने तुम्ही मांडायचं आहे. शेकडीवारी टॉपिक मधला हा नमुना नंबर 23 आपण या ठिकाणी पाहणार आहे. या पद्धतीची उदाहरणं परीक्षेमध्ये मला बऱ्याच वेळा विचारलेली आहेत. तर याची मांडणी आपल्याला या ठिकाणी उदाहरण जसं दिले तसं त्या पद्धतीने करून घ्या. x त्यासाठी आपण घेऊया गुणिले 25% म्हणजे 25 भागिले 100. परत त्याचं 25% आहे म्हणून गुणिले 25 भागिले 100 बरोबर आहे 30. जसं आहे तसं 30 मांडून घ्या. इथे इथे भागाला केला 25 × 25 25 चौक 100 परत 25 × 25 25 चौक 100. 1 गुणिले 1 झालं, भागिलेला 1 घेतलं नाही घेतलं चालते. 4 गुणिले 4 म्हणजे झालं 16, भागिलेचा इकडे येताना गुणाकारात 1% आहे. म्हणजे ज्या ठिकाणी हा गुणाकारातला 1 शून्य मांडून घ्या. 16 2 32 16 3 48 म्हणजे 480 हे उत्तर राहील. परत एक पायरी वाढवून त्या ठिकाणी तुम्ही उदाहरण सोडवत बसायचं नाही. आपल्याला कळालेलं आहे x 1 गुणिले 1 म्हणजे 1 झालं आणि भागिलेला 4 गुणिले 4 केलं तर ते झालं 16 बरोबर आहे आपलं 30. ही पायरी मांडून आपल्याला वेळ घालवायचा नाही. आपल्याला कळतं 1 गुणिले 1 केलं तर 1 झालं, 4 गुणिले 4 केलं झालं 16 आणि हे 16 इकडे येताना गुणाकार होईल. भागिलेला 1 लिहिलं किंवा नाही लिहिलं तर चालते, म्हणून 30 गुणिले 16 झालं. यांचा गुणाकार केलं तर 480. हेही 16 इकडे येताना गुणिले 16 होईल आणि यांचं गुणाकार केलं तर तेही 480 होईल. फक्त ही एक पायरी वाढेल, त्याच्यामुळे तुमचं परीक्षेमधला जो वेळ आहे तो विनाकारण वाया जाईल. ज्या गोष्टी आपल्याला तोंडी जमते ते डायरेक्ट तोंडीच करायचं शिकायचे. हे आपल्याला 1 गुणिले 1 तोंडी जमते ते भागिलेला घेतलं नाही घेतलं तर चालते. एक पेक्षा मोठी संख्या असेल तरच भागिलेला द्या. आणि या ठिकाणचा जो गुणाकार आहे तो तिकडे जाताना बरोबर चिन्हाच्या तो गुणाकारात येईल आणि त्यांचा गुणाकार झाला 30 गुणिले 16 तर त्याचा गुणाकार आहे 480 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर आहे. या नमुन्याचं एक उदाहरण आपण या ठिकाणी सरावासाठी घेऊया. x च्या 30% ते 30% बरोबर 27. तर x बरोबर किती? तर हे मांडून घ्या. इथे संख्या दिसतात ते गुणाकारात मांडून घ्या. x दिसते त्यासाठी गुणिले परत 30 दिसतात त्याच्यासाठी 30 घ्या. परत 30 दिसते गुणिले 30. x च्यासाठी गुणिले 30% साठी 30 हे 30% साठी 30 आणि टक्के चिन्हासाठी मागे सांगितले तुम्हाला भागिलेला आपल्याला 100 घ्यावं लागते. 2 वेळा टक्के असल्यामुळे गुणाकार घेऊन 2 वेळा 100 घेऊन घ्या आणि मग बरोबर चिन्हाचे इकडे आहे 27. आता इथे भागाला आपल्याला इथे भाग काढल्यानंतर हे शून्यला हे गेलं, हे शून्यला हा शून्य गेलं म्हणजे या ठिकाणी राहिले 3 गुणिले 3 म्हणजे 9 आणि इथे भागिलेला आहे 100 म्हणजे x गुणिले 9 भागिले 100. आता हे भागिले 100 इकडे जाताना होईल गुणिले 100 आणि वर जे गुणिलेला संख्या 9 आहे ते इथे भागिलेला 9 येईल. भाग घालताना 9 1 9 9 3 27 भाग आपण राहिले 3 गुणिले 100 म्हणजे उत्तर तुमचं 300 ही x ची किंमत आहे. या पद्धतीने परीक्षे सोडवायचं आहे. इथं भाग घातलं, भाग घातल्यानंतर इथं 3 राहिलं गुणिले 3 म्हणजे 3 3 9 वर राहिलं आणि बाकी आपण हे 2 शून्य इथं उडवलं होतं राहिलं होतं 100 म्हणजे 9/100 पायऱ्यानं वाढवला. अशा पद्धतीने मांडलं. इकडे घेताना भागिलेची संख्या वर गुणिलेला गेली आणि इथं गुणिलेची संख्या
भागिले निधी भाग काढल्यानंतर जी उत्तर येईल ते उत्तर x ची किंमत राहते. ते सगळं करत बसण्यापेक्षा या पद्धतीने तुम्हाला परीक्षेमध्ये दोनच पायऱ्यामध्ये पूर्ण उदाहरण सोडून घ्यायचं आहे. याच नमुन्यामधलं उदाहरण नंबर 3 जे प्रत्यक्ष आपल्याला परीक्षेत सोडवायचं आहे ते कशा पद्धतीने सोडवायचं बाकी दोन उदाहरणं आपण सरावासाठी घेतोय. तर हा उदाहरण जो आहे ते परीक्षेत सोडवताना आपण प्रत्यक्ष सोडवायचं कसं त्यासाठी घेतोय. त्या ठिकाणी x a साठी गुणिले 15% चं 15 गुणिले परत 15% आहे भागिले 10 या 15% चिन्ह आहे या 15% आहे म्हणून इथे दोन वेळा 100 घ्यायचं आणि मग बरोबर चिन्हाचे इकडे दिसते आपल्याला 27. इथे इथं भाग झाला असेल तर भाग झाला 5 ना भाग जाईल 5 त्रिक 15 5 2 10 म्हणजे 20 राहिलं परत 5 त्रिक 15 आणि 5 चौक 20. आता हे सोडवलं आपण हे 3 गुणिले 3 केलं तर वर आलं 9 आणि 4 गुणिले 100 केलं तर इथं राहिलं 400. त्या पद्धतीने केलं म्हणजे 9 भागिले 400. आता हे 400 इकडे येताना गुणिले होईल पायऱ्यानं वाढवता आणि हे जे 9 राहिले ते भागिले नाही भाग घातला की आपल्याला डायरेक्ट x ची किंमत मिळून जाईल. भाग घातला 9 1 9 9 त्रिक 27 म्हणजे गुणाकारामध्ये आपल्याला दोन शून्य असल्यामुळे ते अगोदर मांडून घ्या. राहिला 3 गुणिले 4 3 चौक 12 म्हणजे 1200 हे तुमचं उत्तर राहील जे x ची किंमत आहे. ऑप्शन नंबर 2 किंवा पर्याय 2 तुमचं उत्तर आहे. शेकडेवारीचा हा पुढचा नमुना आहे नमुना नंबर 24. जे परीक्षेला तुम्हाला पडलं की मला बऱ्याच वेळी गोंधळून जातात कारण इथं एक्स्ट्रा जो घातांक आहे तो मायनस मध्ये दिलेला असतो याचं याचं उत्तर कसं आहे. तर हे उदाहरण आपण या ठिकाणी मांडून घेऊ 30% आणि त्याच्यात के साठी के चा के आलं तर त्याच्यासाठी घ्यायचं गुणिले पुढे आहे 3/10 आणि त्याचा आहे टक्के बरोबर किती. अशा पद्धतीचं उदाहरण तुम्हाला ज्यावेळी परीक्षेत विचारलं जाईल त्यावेळी या 30% ची किंमत एवढीच राहते. तर आपण हे 30% एका बाजूला सोडून पाहूया. फक्त 30% लिहू आपण त्याची किंमत करू. 30% म्हणजे काय होईल 30 त्या टक्केसाठी असते भागिलेला 100 आणि आपण शून्याला हे शून्यावर उडवलं तर 3/10 आहे जे इथं दिलेलं आहे 3/10 आणि त्याचं टक्के आहे. 3/10 दिल्यानंतर 30% साठी आला तर काय 3/10 परत गुणिले आहे 3/10 बरोबर 3/10 टक्के आहे तर ते आपण बाजूला ठेवूया तोपर्यंत. आता याचं गुणाकार जर केला आपण तर 3/9 होईल आणि 10 गुणिले 10 केल्यानंतर होईल 100 आणि एवढ्याचं आहे टक्के. टक्केचा अर्थ ही संख्या संपल्यानंतर अजून भागिलेला आपल्याला 100 घ्यावं लागेल आणि हे 100 जेव्हा भागिलेवरून आपण गुणिलेला आणतो त्यामुळे होईल गुणिले 100 त्याचं -1 कारण तो भागिलेला आहे. मग इथं आपल्याला 10 रुपये दिलेला आहे 100 नाही दिलं त्यांनी 10 चा वर्ग दिले म्हणजे या ठिकाणी 9/100 गुणिले हा कशाचा वर्ग आहे 10 चा म्हणून वजा दुसरा घात. या पद्धतीनं परीक्षेमध्ये मांडणी असते. म्हणजे यात सोडवलं आपण तर ही 310 आहे तर याची किंमत सुद्धा 310 असते. 102 दिलं तर इथं जी संख्या दिलेली असते तिचं सुद्धा किंमत 102 येईल. येते का नाही एकदा चेक करून घ्या. त्याचा वर्ग भागिले याचा वर्ग करून घ्यायचं आणि गुणिलेला घ्यायचं या टक्के चिन्हासाठी मायनस दुसरा घात किंवा वजा दुसरा घात तुम्हाला घ्यायचा आहे. हे सोडवत बसण्यापेक्षा डायरेक्ट तुम्हाला उत्तर काढायचं परीक्षेमध्ये की इथं 30% दिली या 30% ची किंमत 310 देते का नाही एकदा चेक करून बघा आणि ते चेक केलं तेवढी जर आली तर आपल्याला करायचं आहे 3 चा वर्ग 9 10 चा वर्ग 100 आणि गुणिलेला या जर असं टक्के चिन्ह दिलं असेल तर 10 चा या संख्येच्या भागिलेला 100 येत असल्यामुळे तो 10 चा घात रूपात मांडलेला आहे जे येईल 10 चा मायनस दुसरा घात. याच पद्धतीने तुम्हाला उदाहरण मांडायचं आहे. या नमुन्यातला हा पहिला उदाहरण आपण या ठिकाणी सरावासाठी घेत आहे. म्हणजे पहिल्यांदा आपण सोडवूया नंतर डायरेक्ट शॉर्ट मेथडने मांडूया ते.
आता इथं दिलेलं आहे 25%, म्हणजे 25% साठी गुणिले घेतला आपण 1/4 असं दिलेलं आहे, बरोबर किती? तर आपल्याला 1/4 या 25% ची किंमत येते का नाही एकदा बघून घ्यायचं आहे. एका बाजूला 25% आपण मानलं 25/100, भाग आपला 25/25, 25/100 म्हणजे 1/4 किंमत आली, जी एवढी झाली. किंमत काय आली आपल्याला 1/4 गुणिले 1/4, म्हणजे हे आपण सॉल्व केलं आपण तर 1 चा वर्ग 1 होईल, 1 गुणिले 1 केलं की 1 होईल, त्याने 16 होईल. आणि पुढे राहिला आपला हा टक्के चिन्ह, त्यासाठी आपल्याला भागिलेचं 100 इथं गुणिलेमध्ये आणायचं असेल आणि तेही आपल्याला घात रूपात आणायचं असेल तर तो 10चा वर्ग आहे, परंतु आपण भागिले करून गुणिले आणलं म्हणून याला आपण वजा दुसरा घात असं देणार आहे. आणि परीक्षेमध्ये आपल्याला ते बघायचं आहे की 25 ची किंमत 1/4 आली की आपण 1 चा वर्ग 1, 4 चा वर्ग 16 करायचं डायरेक्ट, आणि या टक्के चिन्हासाठी करायचं आहे गुणिले 10चा वजा दुसरा घात. या पद्धतीनं परीक्षेमध्ये तुम्हाला मांडणी दिलेली असते उत्तराची, बोलून न जाता या पद्धतीनं तुम्हाला त्याचं उत्तर सोडवावं लागेल. या सोडवण्यामधला हा पुढचा उदाहरण आपण या ठिकाणी परीक्षेला ज्यावेळी आपण प्रश्न सोडवतो त्यावेळी अशा पद्धतीने सोडवलं पाहिजे. तर 20% आहे, 20% झालं 20/100 म्हणजे 20/20, 20/5 जे 1/5 एवढी आहे. हे लक्षात आलं आपल्याला, तर आपण 1/5 गुणिले 1/5 हे काही मांडायचं नाही, डायरेक्ट तुम्हाला परीक्षेत करायचं आहे, परंतु समजण्यासाठी आपण या ठिकाणी घेतोय. 1 गुणिले 1 केलं की 1 होईल, 5 गुणिले 5 केलं की 25. या टक्केच्या चिन्हासाठी तुम्हाला सांगितलं की भागिलेचा हा तो 100 आहे, की गुणाकारात घ्यायचं आहे तर वजा 1 घालून घेता, 100 दिलेलं नसेल, जर 100 दिलं तर 10चा मायनस 1 घालून हे आपल्याला काढून टाकायचं आहे. काढून टाकलं तर 10च्या घातरूपात मांडलेलं आहे आणि हा 100 आहे 10चा वर्ग, परंतु आपण भागिलेवरून गुणिलेलं आणलं म्हणून त्याला मायनस दुसरा घात असं करायचं आहे, कारण आपण कशावर चिन्ह त्या ठिकाणी वाढ करतात. तर परीक्षेमध्ये हे आपल्याला डायरेक्ट मांडायचं आहे. 20% साठी गुणिले 1/5 असं ज्यावेळी विचारलं जाईल त्यावेळी डायरेक्ट तुम्ही हे 20/20 आणि 20% आपण 20/100 घेतो, म्हणजे 20/20, 20/5 ही एवढीच किंमत आली. डायरेक्ट वर्गासाठी वर्ग करायचं, याचं वर्ग 1, 5चा वर्ग हा 25 आणि या टक्केसाठी करायचं गुणिले 10चा मायनस दुसरा. झालं, एवढं तुम्हाला परीक्षेत विचारतात. उदाहरण सोडवलात का न सोडवलात ते तुम्हाला एवढं विचारत नाही, या पद्धतीचं आहे तर या पद्धतीने तुम्ही सोडून घ्यायचं आहे. कसं सोडवलं, काय सोडवलं, किती पायऱ्या मांडली परीक्षेमध्ये याला काहीच महत्व नाही. तुम्ही किती कमी वेळेमध्ये सोडवले आणि किती बरोबर सोडवले ह्याला फक्त महत्व आहे. त्यामुळे पायऱ्या प्रमाणात तुम्ही जर वेळ घालवला तर तुम्हाला परीक्षेमध्ये 1-2 मार्काने जर तुम्ही राहिलात तर त्यावेळी तुमची गणित सोडवायची चुकीच्या पद्धतीमुळे तुम्ही राहणार. योग्य पद्धत जर तुम्ही परीक्षेमध्ये वापरलेली असेल तर राहायचे प्रश्न जे येते तुमचं, त्यामुळं कमी वेळेमध्ये कमी पायऱ्या मांडून उदाहरण सोडवता कसं येईल याच्यावर तुम्हाला जास्तीत जास्त भर द्यावा लागेल. शेकडेवारीचा हा एक अतिशय महत्त्वाचा असं नमुना आहे जे परीक्षेमध्ये बऱ्याच वेळी विचारलेला आहे. एका संख्येचा 37.5% बरोबर 630 आहे, तर त्या संख्येचा 62.5% बरोबर किती? ते मागे तुम्हाला मी 100%चं 8 भाग केलेलं सांगितलेलं होतं. त्यामध्ये आपला पहिला भाग होता 12.5%, म्हणजेच आपण घेतलं होतं त्यासाठी 1/8. त्यानंतर आपलं होतं 37.5%, त्यासाठी घेतलं होतं आपण 3/8. त्यानंतर होतं आपलं 65%, त्यासाठी घेतलं होतं आपण 5/8 आणि शेवटचं त्याचा 8वा भाग होतं 87%, आणि यासाठी घेतलो आपण 7/8. अशी संख्या घेतलेली होती. म्हणजे हे आहे
पहिला भाग 12.5%, दुसरा भाग आहे 25%, तिसरा आहे 37.37%, चौथा 50%, पाचवा भाग आहे 62.5%, सहावा आहे 75%, सातवा आहे 87.5% आणि आठवा भाग आहे 100%. या पद्धतीने 100%चा किती भाग केलेला आहे? 8 भाग. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला भागिलेला 8 ही संख्या दिसते. कितवा भाग आहे तो 8 100%चा तो वर दिलेला आहे. म्हणून 12.5% हे 110, 37 310, 62 510 आणि 87 710. हे डोक्यामध्ये तुम्ही माइंडच करून ठेवायचं आहे, पाठच करून ठेवायचं. आता त्याच्यावरच आपला हा नमुना डिपेंड आहे. म्हणून या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आता इथं दिलेलं आहे तुम्हाला 37.37% बरोबर 650. 37.37% आपण घेतो काय? 3/8 आणि ती किंमत आहे 630. आणि आपल्याला विचारते की 62.5% आणि 62.5 आहे 5/10. हे 8 प्रमाण आपण कट करून टाकायचं. म्हणजे 3 भाग आहे 650 आणि 5 भाग विचारले. परीक्षेमध्ये मांडताना तुम्ही करायचं 37.37 हा 3 भाग आहे म्हणून 3 भाग 650 आहे आणि आपल्याला विचारले 62.5 म्हणजे 5 भाग आहे तर 5 भाग किती असतात. आणि आपण हे जर दीर्घ गुणाकार केलं तर या दोन्ही संख्या समोरासमोर आहेत म्हणून 630 गुणिले 5 आहे भागिलेला 3 याच्या समोर असणारी संख्या ते मी भागिलेला घ्यायचा तो आहे 3 भागाकार 3 1 3 3 2 6 3 1 3 आणि हा 0 म्हणजे 210 गुणिले 5 या गुणाकारात आहे 0. मांडून घ्या 5 1 5 5 गुणे 10 1050 किंवा 21 5 105. अशा पद्धतीने तुम्ही त्याचं उत्तर काढायचं आहे. डायरेक्टली उत्तर काढायचं आहे. पायऱ्या मांडायची गरज नाही. तुम्हाला 37.37% माहित आहे. 3 भाग आहे त्यानंतर 62.5% आहे किंवा 5वा भाग इथं दिलेला आहे. 37.37 म्हणजे 3 भाग आहे 630 म्हणून 3 भाग 630 दिलेला आहे आणि विचारलेला आहे तुम्हाला 5 भाग बरोबर किती. तर तुम्ही डायरेक्टली दीर्घ गुणाकार केला तर तुम्हाला त्याचं उत्तर मिळून जाईल. म्हणजे 1050 हे पर्याय क्रमांक 2 तुमचं उत्तर राहील. या पद्धतीने ते सोडवायचं आहे. या नमुन्याचा हा एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहूया. एका संख्येचा 12.5% 120 आहे तर त्याच संख्येचा 37.5% म्हणजे 37.5% किती असेल? 12.5% म्हणजे 1 भाग तो किती आहे? 120. तर त्याचा 37.5 म्हणजे 3 भाग किती असेल? आता हे 3 भाग तुम्हाला दीर्घ गुणाकार केला तर डायरेक्टली 3 संख्या इकडे येईल. परीक्षेमध्ये ते संख्या अजून एकदा मांडत बसायचं नाही. हा 3 डायरेक्ट इकडे घेऊन गुणाकार करा. बाकीला एक गेलं नाही गेलं तरी चालते. हा गुणाकाराचा 0 12 12 360 उत्तर येईल. एवढ्याच टाईममध्ये तुमचं उत्तर निघालं पाहिजे. पायऱ्यावर पायऱ्या तिथे मांडायचं नाही. आता मी फक्त तुम्हाला समजण्यासाठी ते पायऱ्या घेतोय. 1 भाग आहे तुमचा 120 तर मग 3 भाग किती? त्याचा गुणाकार केला आपण 3 गुणिले 120 आणि भागिलेला x समोरची संख्या घेतली. आता 1 घेतली किंवा न घेतली तरी चालते. 1 काही घेत नाही या ठिकाणी हा 0 आहे. भाग 36 म्हणजे 360 हे तुमचं उत्तर राहील. एवढ्याच पायऱ्यामध्ये तुम्हाला ते करायचं आहे. दिलेली संख्या गुणिले विचारलेली संख्या भागिले पहिल्यांदा जी संख्या दिली ती भागिलेला घ्या. ते जमत नसेल तर याला एवढं तर मग विचारलेली संख्या बरोबर किती असं दीर्घ गुणाकार करून त्याचं उत्तर काढा. या असं गोंधळात पडू नका. याच नमुन्यातलं हा तिसरं उदाहरण आहे जे आपण परीक्षेमध्ये प्रत्यक्ष सोडवायचं. कसं आपण प्रत्येक उदाहरणाचं तिसरं उदाहरण किंवा प्रत्येक नमुन्याचं तिसरं उदाहरण आपण परीक्षेसाठी ठेवलेलं आहे. तर याची मांडणी कसं होईल बघा. 62.5% बरोबर 250. 62.5% आपण हा 5 भाग आणि तो 5 भाग म्हणजे 250. आपल्याला विचारले किती भाग? 7 भाग. 87.80% म्हणजे 7 भाग आहे. बरोबर किती? आपण तिरकस गुणाकार केलं तर 250 गुणिले 7 भागिलेला एक समोर संख्या आहे 5 भागातला 5 1 5 5 5 25 म्हणजे 50 गुणिले 7 आलं. यातला हा 0 मांडून घ्या.
5 7 35 म्हणजे उत्तर आलं तुमचं 350. हे एका पायऱ्यामध्ये तुम्हाला उत्तर काढता येईल. तेवढीच क्रिया करायची. 5 भाग नंबर 250 तर 7 भाग नंबर किती. कारण हे तुम्हाला मागे आपण नमुने शिकवताना ते किती भाग आहे ते दाखवलेलं आहे. तर शेकडेवारी या टॉपिक मधला हा पुढचा नमुना आहे. या पद्धतीचे उदाहरण परीक्षेला विचारलेले आहेत. तर हे आहे 3/8 के साठी गुणिले राहील 24% गुणिले 24/100. 24% साठी आपण 100 घेतोय. तर हे भाग घालून उत्तर आपण काढायचं आहे. पण यामध्ये 100 ला आपल्याला टच करायचं नाही. जोपर्यंत गरज नाही तोपर्यंत म्हणजे आपल्याला उत्तर लिहायला सोपं जाईल. इथं 8 एका 8 8 त्रिक 24 म्हणजे 3 त्रिक आलं वरच्या बाजूला 9 भागिलेला आहे 100 म्हणजे 9% हे उत्तर आहे. टक्केसाठी आपण 2 घरानंतर दशांश चिन्ह देतो म्हणजे 9 आहे. 1 आणि 2 घरानंतर आपण दशांश चिन्ह दिलं म्हणजे याचं उत्तर आलं 0.09. जर तुम्हाला टक्के चिन्ह आहे तसं ठेवायचं ठेवू शकता. पण एखाद्या वेळी आपल्याला उदाहरण सोडवत असताना 100 लाही भाग घालायची गरज भासते. त्यावेळी त्याचं गोंधळ करू नये म्हणून 100 फक्त लिहून ठेवायचं. भाग घालताना जोपर्यंत आपल्याला गरज भासत नाही तोपर्यंत या 100 ला टच करायचं नाही. डायरेक्ट भाग घालायचं वरच्या संख्येचा गुणाकार करा भागिले 100 राहिलं. 100 राहिल्यानंतर जर उत्तर झाले समजा पॉईंट मध्ये तर तिथून फक्त डावीकडे 2 घर आपल्याला दशांश चिन्ह देऊन टाकायचं आहे. ते त्याचं उत्तर राहणार. या उदाहरणातलं हा नमुन्यामध्ये उदाहरण आहे. 4/15 के साठी गुणिले 30%. 30% साठी आपण भागिलेला घेतो 100. एवढी मागणी केली. आता गरज असेल तर 100 ला आपल्याला खेळायचं आहे. तर इथं 0 दिसते म्हणून इथं कट करत बसायचं नाही. इथं भाग झालं सरळ 15 1 15 15 2 30 म्हणजे इथं राहील 4 2 8 छेद 100 आणि हेच आपल्याला दशांश पूर्णांकात घ्यायचं असेल तर आपलं 8 आहे तसं येईल. 2 घरानंतर पॉईंट घ्या म्हणजे हा 1 हा दुसरा पॉईंट 0 म्हणजे उत्तर राहील तुमचं 0.08. पर्याय क्रमांक 4. या नमुन्यामधला हा पुढचा एक उदाहरण आहे. जे सरावासाठी घेऊ आपण. 9/20 के 80%. इथं 0 ला 0 कट करा. 1 1 1 चौक 8 म्हणजे 9 चौक 36 आलं. भागिलेला आपल्याला 100 घ्या. इकडे येताना हे 36 तुमचं आहे तसं राहील. या दोन घरासाठी 1 वर जेवढी 0 आहे तेवढं घर आपण पॉईंट देतो. 1 आणि 2 घर सोडवून पॉईंट दिलं म्हणजे 0.36 हे तुमचं उत्तर राहील. परीक्षेमध्ये तुम्ही हे टक्के तुम्ही राहील ठेवलं न ठेवलं तरी चालते. तुम्ही असं करायचं आहे 9/20 गुणिलेला 80% ठेवा आहे तसं. टक्केसाठी आपण 2 घरानंतर पॉईंट देणार आहे. 0 ला 0 गेलं 1 1 चौक 8 9 चौक 36 आलं. 36% हे मागं झालेलं आहे. म्हणजे 36 संख्या आहे तशी द्या आणि मग या टक्के चिन्हासाठी 1 आणि 2 घरानंतर पॉईंट द्या म्हणजे उत्तर येईल तुमचं 0.36. शेकडेवारीतला हा 27वा नमुना आहे. एक संख्या 20% नी वाढवल्यास 180 होते तर ती संख्या कोण. आता याला आपल्याला शॉर्ट पद्धतीने जर उदाहरण सोडवायचं असेल वाढवलं असेल तर आपल्याला 100 मध्ये मिळवावं लागेल म्हणजे 100 अधिक टक्के भागिलेला 100. तेव्हा ती संख्या किती होते ती पुढे लिहून घ्या 180. एक संख्या 20% ने वाढवलं म्हणजे अधिक करा कमी केलं असेल तर वजा करून घ्यायचं. या सूत्राचा जर आपण वापर केला तर 20% वाढलं म्हणजे आपण त्या ठिकाणी 20% वाढवलं 100 मध्ये 20 घेतलं तर ती झाली 120 भागिलेला आहे 100 आणि बरोबर ती संख्या होती 180. आपल्याला ती संख्या काढायची आहे. इथले एक भाग झाला असेल तर भागाकडून टाका. 2 पंचे 10 2 संक 12 आणि हेच 5 वेळा येताना होईल गुणिले 5 आणि भागिलेला होईल 6.
5 भागिलेचं इथं गुणिले होईल 6 इथं गुणिलेचं इथं भागिले होईल बरोबर ते ओलांडताना वरची संख्या खाली जाईल खालची संख्या जाईल वर भाग घातला आपण 6 1 6 साईड 1 18 हा शून्य आहे तसं मांडून घ्या आता तुम्हाला गुणाकार करायचा आहे 30 गुणिले 5 गुणाकार केला आपण गुणाकाराचा शून्य अगोदरच कट करून लिहून घ्या 5 3 15 म्हणजे ती संख्या आहे 150 परीक्षेमध्ये तुम्हाला या पद्धतीने फक्त हे सूत्र लक्षात ठेवायचं आहे वाढ झाली असेल तर अधिक करायचे तर ते 100 मध्ये जर कमी झालं असेल तर 100 मधून जेवढी संख्या तेवढा टक्के तुम्हाला कमी करून घ्यायचं आहे परीक्षेमध्ये आता तुम्हाला हे सोडवायचं कसं आहे तर आता इथं आहे 100 मध्ये आपण 20 मिळवलं ती झाली 120 भागिलेला आहे आपलं 100 बरोबर ती संख्या आहे 180 इथं याला x माना तर ही संख्या इकडे जाताना होईल गुणिले 100 भागिलेला 120 खालची संख्या इकडे गेली वरची संख्या खाली आणली आपण आता शून्यला हा शून्य गेलं साईड दोन्ही 12 होईल साईड 1 18 परत 1 2 5 10 आणि हा शून्य 3 गुणिले 50 म्हणजे जर शून्य येईल 5 ते होईल 15 म्हणजे डायरेक्ट तुम्हाला उत्तर मिळून जाईल एका पायरीवर हे 100 आपण जेवढे टक्के वाढ झालेली आहे तेवढं 100 मध्ये मिळवायचं भागिले 100 करा बरोबर ती संख्या म्हणजे कोणती संख्या नेमकी वाढलेली आहे ती मिळेल म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे त्या पद्धतीने उदाहरण सोडवायचं पुढचं उदाहरण पाहूया आपण एक संख्या 25% ने वाढवल्यास 60 होते तर ती संख्या कोणती 25% आपण लिहितो या ठिकाणी वाढ करायची 100 मध्ये 25 वाढलं तर ती संख्या झाली 125 भागिले 11 100 बरोबर ती संख्या आहे 7 25 + 100 25 5 सव्वाशे ही संख्या इकडे येताना गुणिले 4 आणि भागिलेला 5 होईल 5 × 5 इथे राहिलं 1 आणि शून्य घेतलं 5 × 10 म्हणजे 12 + 48 ही संख्या राहील आता हे तुम्हाला अजून एक पद्धतीने सोडवता येईल आता 48 तुमचं उत्तर आहे पण हे कधी कधी तुम्हाला अपूर्णांक दिलेलं असते त्यावेळी मग गोंधळ होऊ नये म्हणून 25% दिलेला आहे 25% आपण अंकात कन्वर्ट करून घेऊया 25/100 म्हणजे 25 25 + 100 1/4 संख्या आली वाढ जर झाली असेल तर या 4 मध्ये हे 1 मिळवायचं म्हणजे 5 येईल 4 आहे तसं ठेवा 4 आणि मग पुढे ती संख्या किती होते 60 होते किती आहे 60 मग हे संख्या इकडे येताना गुणिले होईल 4 भागिलेला होईल 5 5 1 5 5 2 10 म्हणजे 12 + 48 असं हे तुमचं उत्तर आहे कधी कधी तुम्हाला देताना ही ती संख्या 1/4 अशी दिलेली असते त्यावेळी तुमचं गोंधळ होऊ नये 25% मध्ये काय देतात 1/4 ने वाढवल्यास म्हणजे 1/4 ने वाढवलं म्हणजे आपल्याला करावं लागेल काय 1 4 मध्ये मिळवून वर लिहायचे 5 4 आहे तसं लिहायचंय मग ती संख्या किती होते ती लिहायची पुढं आणि मग ही संख्या इकडे जाताना भागिलेची संख्या तिकडे गुणिलेला द्या आणि वर गुणिलेची संख्या भागिलेला घेऊन जावा भाग झाला तुम्हाला डायरेक्ट उत्तर देईल म्हणजे दोन्हीही पद्धतीने तुम्हाला ते उदाहरण सोडवता येईल एक उदाहरण घेऊया आपण या नमुन्यातला एक संख्या 30% ने वाढवल्यास 78 होते तर ती संख्या कोणती आता बघूया 30% ने वाढवलं म्हणजे 130 झालं भागिलेला होईल 100 बरोबर होईल 78 आता इथे 1 निवडवा आणि ही संख्या इकडे जाताना होईल गुणिले 10 आणि 13 इथे भागिलेला आहे 13 ने 78 ला भाग घातला 13 × 13 78 म्हणजे 6 गुणिले 10 केलं तर ती संख्या येईल आपल्याला 7 ठीक आहे आणि हे जर तुम्हाला अपूर्णांकात घेतलेलं असेल 30% तर आपल्याला 30/100 करावं लागेल शून्याला शून्य केलं म्हणजे 30/10 झालं इथं वाढ झालेली आहे म्हणजे या दोन्हीची बेरीज करा ती झाली 13 भागिलेला जी संख्या आहे ती जशी तशी ठेवा आणि त्यानंतर मग वाढलेली संख्या त्याच्या पुढे मांडायचं आहे 78 ही संख्या इकडे येताना गुणिले 10 होईल भागिले 13
भाग घातला आपण केले टक्के अठ्ठ्याहत्तर म्हणजे 6 गुणिले 10 केल्यानंतर ती संख्या मिळून जाईल 60. हे या पद्धतीने पण मिळेल. कसं मला अपूर्णांकात रूपांतर करून असेल सरळ 120 भागिले 100 करून सुद्धा तुम्हाला डायरेक्ट उत्तर काढता येईल. या नमुन्यामधला एक उदाहरण आपण आणखी एक सरावासाठी या ठिकाणी घेणार आहे. या ठिकाणी पॉइंट मध्ये तुम्हाला टक्के दिलेले आहे. 37.37% आपल्याला माहित आहे काय घ्यायचं आहे 3 8 ने वाढवल्यानंतर होते 99. हे 3 चे वाढवलेलं आहे आणि हे 8 आणि 3 यांची बेरीज करून घ्या किती झाली 11. 8 जसं तसं घ्या 8 आणि मग ती संख्या होते किती 99. आता हे इकडे जाताना होईल भागिलेची संख्या होईल गुणिले आणि बरोबरची जी संख्या आहे ती भागिले जाईल. भागातला 11 1 11 11 9 99 म्हणजे ती संख्या होईल 8 9 5. या पद्धतीने करायचे. म्हणजे दशांश पूर्णांकात ते देताना तुम्हाला देतील 12.5%, 37.37%, त्यानंतर 62.62% आणि 87.87% एवढेच टक्के देतील. त्याच्यावरून तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे 37.37% म्हणजे 300 ला वाढवलं असेल तर याची बेरीज करा आणि जर कमी केलं असेल तर ह्यामध्ये ही संख्या वजा करून वर लिहा. खालची संख्या जशीच्या तशी पुढच्या उदाहरणासाठी लिहून घ्यायची. या नमुन्यातलं आणखी एक उदाहरण आपण कमी केलं तर काय येईल याच्यासाठी घेत आहे. म्हणजे सराव होऊन जाईल तुम्हाला. एक संख्या 20% कमी केल्यास 80 होतील तर ती संख्या कोणती. 20% कमी म्हणजे आपण काय करायचं आहे 100 मधून 20 वजा करायचं म्हणजे झालं 80 भागिलेला 100 आहे तसं ठेवा बरोबर ती संख्या होते किती 80. आता हे 100 इकडे जरा काय होईल गुणिले 100 भागिलेला हे 80 आहे तसं आहे 80 ला 80 कटलं तर उत्तर येईल 100. जे आहे इथं पर्याय क्रमांक 2 ला कमी वेळेमध्ये म्हणजे कमी होईल. शेकडेवारीचा हा नमुना नंबर 28 आहे. त्या ठिकाणी आपण सोडवायचं कसं ते पाहूया. एक संख्या 25% ने कमी केल्यास 120 होते तर ती संख्या 25% ने वाढवल्यास किती होईल. आता इथं उदाहरण सोडवत असताना दुसऱ्या वाक्यामध्ये जे काय आहे त्यानुसार आपल्याला उदाहरण सोडवायचं आहे. संख्या जी दिली ती तुम्ही संख्या लिहून घ्या गुणिले दुसऱ्या वाक्यामध्ये त्यांनी काय विचारले किती टक्क्यांनी वाढवलं असेल तर ते 100 अधिक वाढ. कमी केलं असेल तर 100 वजा कमी अशा पद्धतीने करायचंय. भागिले हे जे पहिली वाढ आहे ती करायची आहे 100 काय केले त्यांनी कमी केलेलं आहे म्हणून वजा कमी. म्हणजे सुरुवातीला आपल्याला घ्यायचं आहे जी संख्या होती ती 120 होती असं दिले ती 120 संख्या घ्या. तर नंतर जी संख्या आहे किती टक्के वाढ झाली असेल तर 100 मध्ये मिळवा आणि इथं जर घट झाली असेल तर 100 मधून कमी करा. आणि पहिल्या वाक्यातलं जे कमी किंवा जास्त टक्के आहे ते भागीदाराला घ्यायचं आहे. जर इथं कमी झालं असेल तर 100 मधून कमी करा तेवढं टक्के. इथं जर वाढ झाला असेल तर 100 मधून तेवढं मिळवून टाकायचं आहे वाढ करायची 100 मधून. या सूत्रामध्ये जर आपण माहिती टाकली तर आपल्याला उत्तर सोडवता येईल. आपली संख्या दिलेली आहे 120 ती आहे तशी 120 घ्या. त्यानंतर त्याने काय म्हटलेलं आहे तर दुसरं वाक्य घ्यायचं आपल्याला 25% वाढते म्हणजे झालं 125 भागिलेला 25% कमी होते 25% म्हणजे पहिल्या वाक्यात ते 75. आणि जर आपण ही आकडे बोल्ड केली भाग घातला तर आपल्याला डायरेक्ट उत्तर मिळून जाईल 25 3 75 25 5 125 परत 3 1 3 3 चौक 12 राहिलेलं शून्य इथे येईल म्हणजे 40 गुणिले 5 तर 40 गुणिले 5 मधला हा शून्य 5 होईल 20 म्हणजे उत्तर येईल तुमचं 200. हे डायरेक्ट तुम्हाला 2 वेळा क्रिया करता डायरेक्ट एकाच पायरीमध्ये तुम्हाला उत्तर काढता येईल. आता हे डायरेक्ट सोडवायचं कसं आपल्याला ते पाहूया. सूत्र जर तुम्ही लिहून घ्यायचं वारंवार ते बघायचं. जर समजून आलं नसेल तर व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा. आपल्याला संख्या दिली ती संख्या घ्यायची आहे 120 गुणिले
तर नंतरची टक्केवारी आहे ती वाढ असेल तर 100 मध्ये मिळवायचं आहे आणि घट असेल तर 100 मधून कमी करायचं आहे. आता इथं तर नंतरची जी टक्केवारी आहे ती वाढलेली आहे ती 100 मध्ये मिळवा. 25% वाढली म्हणून आपण इथं 100 मध्ये 25 मिळवलं 125 झालं. आणि पहिल्या वाक्यामध्ये जी टक्केवारी दिलेली आहे ती वाढ असेल तर याच्यामध्ये वाढ करा आणि जर घट असेल तर ती घट करा. मग पहिल्या वाक्यामध्ये दिलेली कमी म्हणून 25% कमी झाले म्हणून 100 मधून 25 काढलं तर ते झालं 75. परीक्षेमधली तुमची पायरी एवढीच पाहिजे. तुमचं सूत्र हे माइंड मध्ये ठेवायचं आहे. संख्या घ्या, दुसऱ्या वाक्यात वाढ झाली असेल तर वाढ गुणिले वाढ 100 अधिक वाढ करा. जर घट झाले असेल दुसऱ्या वाक्यात तर ते घट करा. त्यानंतर भागिलेला घेताना पण पहिल्या वाक्यामध्ये जे टक्के आहे ती पण वाढ झाली असेल तर 100 मध्ये मिळवा आणि घट झाली असेल तर 100 मधून वजा करून घ्यायचं. आता भाग असला आपण 25 3 75 झालं, 25 5 125 झालं, 3 1 3 3 चौक 12 म्हणजे आता काय 40 गुणिले 5. आणि हे इकडं मांडत बसायचं नाही असं 40 गुणिले 5 असं करायचं नाही. पहिला वेळ जाईल पण तो वेळ वापरण्यासाठी या दोन्ही गुणाकारात 40 गुणिले 5 म्हणजे हा शून्य आपण घेतलं 4 पंचे झालं 20 म्हणजे उत्तर आलं. तुम्ही त्या पद्धतीनं मांडलं तरी उत्तर 200 येणार आहे. आणि तुम्ही तोंडी केलं तरी तुमचं उत्तर 200 येत आहे. जर तोंडी करून आपलं उत्तर येत असेल तेवढं वेळ तुम्ही वाचवायचं आहे तर तुमचं उत्तर आलं 200. या नमुन्यातलं हा एक उदाहरण आपण सरावासाठी घेत आहे. ते सूत्र न मांडता डायरेक्ट आपण मांडणी करूनच त्याचं उत्तर काढणार आहे. एक संख्या 40% ने कमी केल्यास 180 होते तर ती संख्या 50% ने वाढवल्यास किती होईल? दुसऱ्या वाक्यामध्ये वाढ आहे म्हणजे आपल्याला संख्या घ्यायची आपल्याला 180 होते म्हणजे 180. दुसऱ्या वाक्यात वाढ झाली किती वाढ झाली 50% 100 मध्ये मिळून आपण 150 झालं भागिले. पहिल्या वाक्यात वाढ असेल तर वाढ करा, घट असेल तर घट करा किंवा कमी असेल तर ते 100 मधून कमी करायचं आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये 40 हे कमी केलेलं आहे 40%. मग 100 मधून 40 वजा केलं आपण तर येईल 60. आणि एवढं केल्यानंतर जर भाग घातलं तर आपल्याला डायरेक्ट उत्तर मिळून जाईल. शून्य राहील शून्य गेलं 6 7 6 12 6 3 18. या गुणाकारातला हा शून्य इथं मांडून घ्या. 15 3 45 म्हणजे ती संख्या होईल 450. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर राहील. एवढ्याच मांडणीमध्ये तुम्हाला उत्तर काढायचं आहे. त्याच नमुन्यातलं हा एक उदाहरण आपण आणखी सरावासाठी घेत आहे. तर इथं मांडायचं आपल्याला संख्या दिलेली एक संख्या 20% ने कमी केल्यास 160 होते तर ती संख्या 30% ने वाढवली तर किती होईल? संख्या पहिला लिहून घ्या 160. किती टक्क्याने वाढ किंवा घट आहे? 30% वाढ आहे म्हणजे 130 झालं. 100 मध्ये मिळवलं आपण 30%. आणि पहिल्या वाक्यात 20% वाढ आहे की कमी आहे? कमी आहे म्हणून 100 मधून 20 वजा करा आला 80. आणि आपण भाग घातलं 100 ला शून्य गेलं 8 1 8 8 2 16 म्हणजे 13 या ठिकाणी हा शून्य मांडून द्या गुणाकाराचा 13 2 1 26 म्हणजे तुमची संख्या येईल 260. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. या नमुन्यातलं आणखी एक उदाहरण आपण या ठिकाणी सरावासाठी घेऊ. एक संख्या 25% ने वाढवल्यास 90 होते तर ती संख्या 25% ने कमी केल्यास किती होईल? आपण सांगितल्याप्रमाणे पहिला संख्या आहे तशी मांडून घ्या 90 गुणिले दुसऱ्या वाक्यातील टक्के कमी आहे म्हणून कमी करा. 100 मधून 25 कमी केलं तर राहिले 75 भागिलेला. पहिल्या वाक्यामध्ये काय आहे? वाढ आहे ते 100 मध्ये मिळवा म्हणजे होईल 125. आपण भाग घातला या ठिकाणी 25 3 75 25 5 125 परत 5 1 5 राहिले किती 4 40 राहिले 95 40 18 गुणिले 3 18 2 56 18 2 36 18 3 54 म्हणजे तुमचं उत्तर राहील 54. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर राहील. या पद्धतीने तुम्हाला उदाहरण सोडवायचं आहे. त्या जर या चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हे पोहोचवा जेणेकरून त्यांना त्याचा फायदा होईल. कमी वेळेमध्ये शॉर्ट पद्धतीनं आम्ही पूर्ण जे टॉपिक आहे ते घेणार आहे. हा होता भाग नंबर 3. पहिले 2 भाग जर तुमचा झाला नसेल
तुम्ही यूट्यूबवर जाऊन ध्रुव अकॅडमी हा चॅनल सर्च करा आणि त्याला सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. 2024च्या भरतीसाठी प्रत्येक मुलाला ध्रुव अकॅडमी या चॅनलवरून तुम्हाला शुभेच्छा आहे.